जालना शहरातील अशी 5 मंदिर जिथे तुम्ही महाशिवरात्रीला दर्शन घ्यायला नक्की जायला पाहिजे। तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील के जालना वैभव आणि हाय आपला येणारे महाशिवरात्री निमित्त स्पेशल मिनी ब्लॉग। जालन्यामध्ये खूप सारे जागृत देवस्थान आहे, त्यापैकी 5 मंदिराचं दर्शन आपण आज करू। आपलं पहिलं मंदिर आहे पंचमुखी महादेव मंदिर। या मंदिराच्या परिसरात 1 पाऊल टाकताच तुम्ही आयुष्यात 2 पाऊल पुढे नक्कीच जासाल, फक्त तेवढी श्रद्धा असली पाहिजे। महत्वाची गोष्ट म्हणजे आज एकादशी आणि सोमवार पण, त्यामुळे खूप गर्दी होती। या अगोदर मी खूप वेळ आलो होतो, पण ब्लॉग आज पहिल्याच वेळेस शूट करतोय। या मंदिराच्या जवळच आहे मामादेवीचं मंदिर। नेत्र सुख असतं ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेल। श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुमचा प्रत्येक नवस इथे सफल होऊ शकतो। त्याच्यानंतर आम्ही गेलो काळुंका मातेच्या मंदिरात। इथे आल्यानंतर मला जुने दिवस आठवतात, जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा रोज इथे दर्शनाला येत होतो आणि इथला शांत परिसर तुम्हाला नक्कीच आवडेल। यानंतर आम्ही जातो श्री आनंदी स्वामीच्या मंदिराकडे। मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती, त्याच्यामुळे दर्शन काही झालं नाही आणि आज इथे कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे दर्शन पण चांगलं झालं आणि व्हिडिओ शूट पण चांगल्या प्रकारे झालं। आम्हाला जायचं होतं राम मंदिराकडे। जालनाकर वैभव जालनामध्ये आला म्हटल्यावर गर्दी तर होणारच आहे। खरं तर ही गर्दी माझ्यासाठी नव्हती, पण तुमचा जालन्यातील फेवरेट रिव्ह्यू स्टार कोण आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। राम मंदिर तर बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही समोर गेलो दुर्गा माता मंदिराकडे। जालन्यातील सगळ्यात मोठी यात्रा इथेच भरते, त्याच्यामुळे यात्रेच्या वेळेस एकदा तरी नक्की इथे या। आणि याच मंदिरात गणपती बाप्पाची किती सुंदर मूर्ती आहे बघा। कमेंट मध्ये खूप जण म्हणत होते की दत्ताश्रमला व्लॉग बनव, पण तिथे गेल्यावर कॅमेरा बंद करावा लागला आणि परवानगी पण काही मिळाली नाही, त्यामुळे आतमध्ये शूट करायला काही जमलं नाही। तुमची एक लाईक मला एक्साइटेड करते पुढचा व्लॉग करायला, त्यामुळे लाईक करा, फॉलो करा।